देशाचं वर्णन। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश तेरा, ओ भारत देश तेरा, ओ भारत देश तेरा, ओ भारत देश तेरा। क्या सत्य और धर्म का पग पग जगता दिया, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती। सुंदर वर्णन केलं। ये धरती है जा ऋषि मुनि जपे नाम की माला, जपे नाम की माला। सत्याय आओ धर्म का पग पग लड़का मेरा, ओ भारत देश है 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 मेरा। भारत माता की, भारत माता की। तुमचं वर्णन पहिलं भारत माता, तुमचं नाव दिले भारत माता। तुम्ही माता आम्ही पिता। काय नाव दिलं आपण पिता? काय काय पिता, कोणती बी पिता, काही बी खाता। एसटी बाप्पाचा पस तुटताय पाहताय तुम्ही काय तुम्ही माता। आपल्या देशाला माता म्हणतात, अमेरिकन माता बी नाही आणि पाकिस्तान सुलता बी नाही, आपल्या देशाला माता म्हणतात। काय म्हणतात? भारत या देशात तुम्ही आम्ही जन्माला आले। आम्ही वृंदावनला गेलो, संभाजी महाराज एक साधू महात्मा भेटला। बोले महात्मा कहा के? बोले बोले कहा से आने वाले? बोले मी बोललो आम्ही महाराष्ट्र की। असं तिकडे कोण थोडं वगैरे ओळखत नाही तिकडे। राज्य महाराष्ट्र सकाळ लागते बावडला दाखल झाला महाराष्ट्र, ओ शुभा का देश। ज्या महाराष्ट्रामध्ये आई बहिणीचे आबरू सांभाळणारा राजा, गोब्राह्मण प्रतिपादन करणारा राजा, आई बहिणीचं रक्षण करणारा राजा, त्या महाराष्ट्रात तुम्ही आलेत का? साधूने पाहिलं, माझे डोळे भरून आले महाराज की माझ्या राजाचं नाव वृंदावनला उत्तर प्रदेशात गेलो आणि एका साधूने विचारलं काशी आहे हो? जसं आपले महात्मा गेले वृंदावन, आपले गीता घेऊन कोण? आपली भारताची गीता घेऊन गेले होते कोण? स्वामी विवेकानंद गीता घेऊन गेले होते। कुठे? अमेरिकाला गेले, शिकागोला। समुद्राच्या पलीकडे गीता घेऊन गेले। 270 देशातले सगळे तपस्वी साधू, धर्मपीठातले धर्मगुरु होते। धर्मगुरु भगवा फेटा आहे, अंगरख आहे, डोळ्यामध्ये तेज आहे, समर्थन सारखे गाल आहेत। युवा कसा असावा? स्वामी विवेकानंदाचं चरित्र वाचा। कोणाचं? स्वामी विवेकानंदाचं चरित्र वाचा। गीता घेतली, समुद्राच्या पलीकडे कुठे गेले? शिकागो, अमेरिकाला। धर्म परिषद होती, हिंदू धर्म परिषद, विश्व हिंदू परिषद होती। विश्वाचे जेवढे देश आहेत देशातले धर्मगुरू तिथे आले होते। आणि स्वामींना 2 मिनिटं विचारलं, मला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या। कोण म्हणत असं? स्वामी विवेकानंद। कोणाला? धर्मपीठातल्या गुरूंना। गुरूंनी 2 मिनिटं दिली, टाळ्यावाल्या, प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं, देशाचा गौरव सांगितला। एका साधूने विचारलं, महात्माजी बड़े चतुर हे काशी आहे हो? स्वामींनी आपल्या देशाचं नाव सांगितलं। कुठून आलो? शून्य काय? भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। ओ काशी प्रिया,
जन्माला आले. पण दुर्भाग्य देशात लोकांना संत कळाले नाही. महाराज दुःख. आणि त्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो. 129 संतांची यादी बाळगणार. किती एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्र का भाग्य है, पर दुर्भाग्य यही है महाराष्ट्र के लोगों को संत समझ नहीं पाए. हे दुःख आहे मला. दुर्भाग्य एवढं झालं आपल्या भारतात महाराष्ट्रात. एवढे संत अवतार आले सर, पण दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्रात लोकांना संत कळाले नाही. आणि कळाले असते ते गर्दी माती. संत चरित्र म्हणतात, ज्ञानेश्वर म्हटले कळाले नाही महाराज. दुःख एक वाटतं. या गावातलं वैभव, गावातलं सुंदर, तुमचं रक्षण करणारे देव, 7 चिरंजीवपैकी एक, 14 ऋषींपैकी 14 मुनींपैकी एक मुनी तुमच्या गावाचं रक्षण करतात. कोण? सलावजी पवन कुमार हमारे हरि हायस्कूलचे चेअरमन त्यांनी शाळा काढली मोराण्याला. कुठे मोठापणाने थोडा आनंद वाटला. मी हनुमानला बोलत होतो महिला मंडळ. तुम्ही मागे पाहत होते. हनुमान असा जवळ आला. तुम्ही मागे निघून. माझा सभा विनोद आहे. रामजी को लाना कीर्तन. कुठे कोण आलं? रामजी को लाना, लखन जी को लाना, लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में. ज्याच्या हृदयात राम आहे तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम. ही भ्रमताची काम विषय. तुमच्या हृदयात राम आहे म्हणून तुम्ही आले. ज्याला राम राहत नाही तो टाळी वाजत नाही. ज्याला राम राहत नाही तो राम म्हणत नाही. काय म्हणतात त्याला? ज्याच्यात राम आहे. 4 गोष्टी फार महत्वाच्या. कीर्तनात पहिला प्रसंग मुखी नाम हाती टाळी, ऐशी साक्षी बहुतांशी. तुम्हाला मोक्षी मिळेल. कीर्तनात टाळी वाजवावी लागते. पहिला फायदा होतो. कीर्तन जो टाळी वाजतो, सतत टाळी वाजायची. रामदेव बाबाचे तुम्ही रोज टीव्ही मध्ये पाहतात रामगुंडे. टाळी वाजल्याने सतत टाळी वाजता हे इथून रक्त शुद्ध भेटतं पुराणा हृदयाला. जो कीर्तनात सतत टाळी वाजतो, सतत त्याला हृदय करत झटका येते. असं येते. रक्त शुद्ध भेटतं. पहिला फायदा. कीर्तनात दुसरा फायदा. कीर्तनात टाळी वाजतो. वाज माणसाचं कर्म बदलतं. ही कर्मरेषा आहे. ती कर्मरेषा सकाळी त्याच्यात हात कर्म बदलतं माणसाचं. किती आलं? तिसरा फायदा. कीर्तनात सतत टाळी वाजत हाताला घाम येतो. हात खासतो. हातात काय का ऐकायचं समजतं. मुख्यमंत्र्यांना बहिणीत येऊ द्या. किती फायदे आले? 4था फायदा. कीर्तनात टाळी वाजता कायिक, वाचिक, मानसिक आणि शारीरिक 4 पाप नष्ट होतात. कीर्तनाची टाळी होय पातकाची.
पाचवा फायदा होतो महिला मंडळ दान करण्याकरता. काय ज्याचे हात पवित्र असतात ते दान करतात, ज्यांचे हात दान करत नाही, ज्यांचे हात बोलू नये भोरा मोठा आहे भोरा मोठा त्यापैकी येऊ द्या सांगता असं करतात नाही द्या. करंट हात कोणता नुसता येऊ द्या. आणि दान करायचे हात कुठे असतात? दान करायचे हात वर असतात आणि घेणारे खाली असतात. हास्य तर त्याला पटलं हो. पण या भारत देशामध्ये हनुमंतराय सप्तचिरंजीव एक चिरंजीव हनुमंत रामाचं भजन करतात. बाळदादा सब देव का देव महादेव कोण भजन करतात? भजन करी महादेव तारी तारी भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा सदा शिव सब देव का देव भजन करतात कोणाचं? रामाचं. महादेव भजन करतात रामाचं. एक हनुमंताला भजन करतात कोणाचं? रामाचं. किती आहे? शबरी कुळामध्ये जन्माला आली. भिल्ल कुळात कोण? भिल्ल कुळात जन्माला आली कोण? शबरी माता. कोणाचं भजन करते? किती झाले? 3. मोजत चला. जटाव नावाचा पक्षी काय जात होती त्याची? गिधाळ. गिधाळ 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 रामाचं भजन करतो. आणि एक वेळा हनुमंताला विचारलं रामाने, हनुमंतराय लंकेमध्ये ओळख सांगतो. जिथे जानकी मातेचं वास्तव्य अशोक वाटिकेत तिथे जानकी ओळखायची का तुला? जिथे जानकी वास्तव्याला अशोक वाटिकेमध्ये तिथले वृक्ष राम म्हणतात, तिथले झाड राम म्हणतात. हनुमंतराय ज्या अशोक वाटिकेमध्ये जानकी माताचं वास्तव्य तिथले राक्षसीन राम म्हणतात. आपली माणसं तिथले राक्षसीन राम म्हणता, झाडं राम म्हणता, तिथले दगड राम म्हणता. एवढी ताकद जानकी मातेची. शास्त्रामध्ये गीता, पतिव्रतेमध्ये सीता आणि प्रेमामध्ये माता या 3 गोष्टी भारताच्या महान आहेत. काय बोलू मी? शास्त्रामध्ये गीता, शास्त्रामध्ये गीता, पतिव्रतेमध्ये सीता आणि प्रेमामध्ये माता. म्हणून तुमची ख्याती महिला मंडळ म्हणून शिक्का मोर्तब केला. तमेव माता. पहिला मान तुम्हाला माता आणि आम्ही पी. सगळा लोक नाही बरं, बाकीचे लोक चांगले बिचारे. पिता माझ्यावर प्रसंग आला बावडदादा. एक पिता माझ्याजवळ आला. मे महिन्यानं भगवान बाबांना कार्यक्रम दिला होता धरणगावची. आणि एका गाडीत घुसलो मी. एस टी निघून गेली. ती गाडीचं ना डुक्कर गाडी होती. केवढं वाईट वाटतं. त्याची गाडी असेल कितलं वाईट वाटायचं. डुक्कर गाडी. कोणती गाडी? गाडी चांगली येते पण लोक काही नाही होतात तिला. जसं डुक्करला बदबद पिल्ला तसं बदबद निघतंय ती मला. अशा गाडीत बसलो मी. अशा गाडीत बसलो वर्षी आनंद वाटला. अशा गाडीत बसलो मी. मे महिन्याला ऊन, नवसागरला पावर, सडेल बुई, सडेल मूग, मंदागीला पिता. मी लग्नात होई नाही तू कीर्तन जातो तो लगीन खाईला. अक्क तोंड उष्ट शांतारामला अक्क पचपतात वरण तोंड भरेल उगा मग बटुरा पुढे बसतं मंदागी बसला. चढावणार असा असा इतकीशी जागा मारली. पिता मग उगा बसावा पिताने. मे महिन्यानं ऊन, कडक ऊन म्हणून त्याचा घाम झाला. त्याचे सगळे कपडे ओले. स्वभाव माणसाचा काय घाम आला का माणसाचा खास्त. आता तर माझ्या घरात चिटकून येऊन बसलो. कोण? पिता. त्याचा पाय लागला खाजायला. कोणाचा? पिताना त्यांना खाजो ना. बाजूला होतं बाजू किंवा पाय खाजायला जमली याला तर काय
एवढं खास मध्ये रंगत काट टाकेल खाजी खाजी मी खाल्या हात केला हात खाली केला हात पकडला कोणाचा पिकेचा बाबा हात का बदला पण तू कोणा पाय खाजी मला कोण आहे तो म्हणाय म्हणाय का जाग्या म्हणून वाईट अवस्था हो एवढं चांगलं शिरीर दिलं देवाने अवटा हात का मानवधे अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सुख से सोया ना जमाना सुंदर शैली दिलं देवाने पण बारकाने चिंतन करा बापू सुंदर चिंतन 84 लाख येऊन किती एक एक येऊनी कोटी कोटी मग लागे वारा मानवाचा सुंदर शरीर दिलं देवाने बसून घे दीदी दादू शेंडी द्याला मोठी गडबड होत सगळं वाईट जमाना साडेतीन हाताचा नरदे भगवंताने दिला भगवान शिव तपश्चर्या करत होते साधना करत होते काय करत होते नाम चिंतन करत असताना आता विषय आला ज्ञानेश्वरी सांगतो ज्ञानेश्वरी मध्ये एक सुंदर ओवी आली चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे आणि संत तिथे संत आहे तिथे ज्ञान आहे चंद्र तिथे चंद्रिका आहे शंभू तिथे अंबिका आहे एक दिवशी भगवंताने डोळे बंद केले महादेवाने विचारला महादेवा तुम्ही कोणाचं नाम चिंतन करतात कोण म्हणतं आदिशक्ती इथे गीतार्थाची थोरी शंभू स्वयंभू विवरी तिथे भवानी प्रश्न करीत चमत्कार माऊलींची उभी त्याला प्रश्न केला तुम्ही कोणाचं भजन करतात महिला म्हणलं तुमच्या मतामध्ये काय राम आहे काय जगातला स्वामी एक बाणी एक वचनी ज्यांच्या दिल्लीला ज्यांच्या समाधानी एक मंत्र आहे हे राम काय शब्द आहे हे राम कोणाचा समाधान मंत्र आहे कोणाचा समाधान आहे महात्मादेव तर महादेवाला प्रश्न केला भवानीने तुम्ही भजन कोणाचं करता मी एक राम चौपाई सांगतो तुम्हाला राम चौपाई एक राम चौपाई सांगतो काय सांगतो रघुनाथस्य काय शब्द आहे रघुनाथस्य श्री रामचरित मध्ये एक ओवी आली रामचरित मध्ये एक एक अक्षर महापातक आहे रामाचं रघुनाथस्य रामचरित्र रघुनाथस्य महापातक नाशनम एक राम शब्द बोलल्यावर महापातक नष्ट होतं एवढी ताकद रामांमध्ये त्यावेळेला शिवजीने विचारलं देवी मी कोणाचा जप करतो ऐकायचं तेच तुम्हाला आम्हाला बोलायचं या नाव कीर्तन आहे कोणाचं नाव नामस्मरण कीर्तन साधन पै सांगणाराला बी पत्रात पुण्य पडलं पाहिजे ऐकणारचे बी कल्याण झालं पाहिजे त्याचं नाव कीर्तन आहे नामदेव आहे आपण तुकोबाराचे अभंग आहे नामस्मरण साधन पै जडतील पापे न लक्ष साया सुख येतो करणा खायचं बसणी आवडी अनंत रामकृष्ण हरी मंत्रा जपावा कीर्तनाचे प्रकार किती आहेत 5 प्रकार गुण कीर्तन नाम कीर्तन सत कीर्तन राष्ट्रीय कीर्तन अशी कीर्तनाचे प्रकार आहेत त्यावेळेला महादेवाने चिंतन केलं कोणाचं मंगल भवन अमंगल हारी तारी वाजा तारी वाजा तारी 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 ओ
पावन सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम 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 सीता राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाराम पतित पावन पहिला मान तुमचा सीता रामला मान दोन नंबर सीता तरी मी पहिला उल्लेख सीता राम राधा तरी भी तुमचं नाव आहे राधा मग कृष्ण तरी भी तुमचं नाव लक्ष्मी तरी भी नाव लक्ष्मी नारायण लगीन मागे आता तुम्हाला मान लक्ष्मी पुढे ही सप्तपदी करतं ना सप्तपदी लक्ष्मी काय दादा तुमचं आम्हाला दादा लक्ष्मी पुढे चालतं लक्ष्मी नारायण मागे चालतं भूदेव सांगतो हात ठेवा खांदूर हात ठेवा नारायण खांदूर हात ठेवस कोणा लक्ष्मी दिन वाईट ना लक्ष्मी पुढे चालस नारायण डोळ्याला आले चा तू सांगशी नाही सुचा तू सांगशी मायबापने अलग काढतो सुचा तू सांगशी सुरतली बी सुचा लई पुण्यवान महिला म्हणून तुम्ही लई पुण्य लक्ष्मी तरी तुम्हाला राधा कुठं तरी तुम्हाला मान गाडी आपण चालवता विमानगी बसता खांदूर हात ठेवता भिऊ नको तुझ्या पाठीशी चालू पुण्यवान आहे तुम्ही महिलांना काय कृपा झाली तुमच्यावर परी एक नव्वद 100 पुरी देखी 100 आणि एक बी हक्का बदला काढले नव्हते मी काय भाग्यवान आहेत बा एवढंच नाही याच्यावर थांबले नाही तुमच्यावर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा दर्जा दिला कोणाला तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुमची क्रांती आहे प्रत्येक क्षेत्रात आता वरती बी मोदी साहेबांनी खाता दिली तुम्ही अर्थ खातं तुमची निर्मला सीताराम रमण अर्थ खातं मालक तुम्ही नाही अख्खं खातं एक बाबा माझ्याजवळ आला 50 किल्ल्या म्हणजे ही बटना किल्ली टोचा मी काय एवढ्या किल्ल्या बाबा एवढ्या किल्ल्या म्हणजे बाबा आपलं तसंच एवढ्या किल्ल्या म्हणजे आपलं तसंच कसा घ्या ढोलगं नाही कुटा नाही हमत नाही मोटर नाही ट्रॅक्टर नाही म्हणून हिशोब कर बाबांनी ती किल्ली
मुद्दाने केली पण ती केली ती फार व्हायला केली. किती दुःख आहे हो. अख्खी भारताची किल्ली तुमच्याकडे. मोदी साहेबांना अख्खं खातं तुम्ही तिथून अर्ध खातं तुमच्याकडे. 2 नंबर खातं राष्ट्रपती द्रौपदी तरी आम्ही उपडी देऊ तिथे तुम्हाला मान. एस टी बा कंडक्टर तुम्ही बोलगा असं तिकीट मागू. तिकीट मागावं लागतं आम्हाला. तर एस टी तुम्ही सरपंच तुम्ही सोसायटीमध्ये तुम्ही PS आपले कलेक्टर तुम्ही मंत्री तुम्ही खासदार तुम्ही आम्हाला कोशिश नाही. हम पाणी निर्माण केलं तिथे निर्माण दोन तक्रार दिली. किती पुण्यवान त्यावेळेला तुकोबाराव होता बाबा. या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जम्बूद्वीप पैकी एक सप्तद्वीप पैकी एक कोणतं आहे? जम्मू या दीपा माझी जम्बूद्वीप किती आहे? काय सांगतात का? सप्त जम्बूद्वीप आहे. आणि आपण राहतो तो जम्बूद्वीप आपण राहतो तो जम्बूद्वीप पंढरपूरला आहे. कोणता? जम्बू या दीप माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. या देशात पंढरपूर सुदर्शनवर आहे आणि काशी त्रिशूलवर आहे. काशी कशावर आहे? काशी त्रिशूलवर आहे आणि पंढरपूर आहे वैकुंठ स्थान आहे. 4 गोष्टीची गरज आहे. तुम्ही जीव आहे. कशामध्ये अटकले तुम्ही जीव? माया माया. ओम आपली ओमचं कोण देते? माया माया. आपली ओम म्हणला म्हणतो ओम. आपल्या वेदाचं मूळाक्षर काय? हो वैदिक संस्कृती आपली कोणती? आपली ओमला मानतो. ओम मध्ये किती तत्व आहेत? ओम मध्ये किती तत्व आहेत? आकार मकार आणि उकार किती आहे? आडवी रेष कोण आहे? ती रेषा का तो रेषा? ती रेषा आडवी रेष ती रेषा ती माया. आणि वरती कोण आहे? ओमच्या वर काय? आडवी रेषेवर काय? अर्धचंद्र. पुढे 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 वरती ओम माहिती तुम्हाला? आपली ओमला मानतो हो ते अल्लाह मानतं. आपली रामनं मानतं तर रेमनी मानतं. आपली सूर्याची पूजा करतं त्या चंद्रान करतं. ओमला मी माहिती तुम्हाला? ओम 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 आकार मकार आणि ब्रह्म विष्णू. प्रजा उत्पत्तीचं खातं कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. ही सगळी प्रजा कोणी निर्माण केली? हे ब्रह्मदेवाने. 84